राम राम, हॅलो, नमस्कार, स्वागतम. मी आहे कुलकर्ण्यांची कश्मीरा अँड दिस इज अ कप ऑफ वर्ल्ड. सो तुम्हाला माहितीच आहे, तुमच्या आमच्या म्हणजे सगळ्यांच्या लाडक्या आणि आवडत्या मालिकेमध्ये म्हणजेच लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये तुमच्या आनंदाखातर आणि तुमच्या आग्रहाखातर पुन्हा एकदा लग्न सोहळा साजरा करण्यात येणार आहे. पुन्हा एकदा लग्न होणार आहेत. छान छान तो काय म्हणायचं त्याला उत्साह म्हणजे आमच्या भाषेत उत्साह उत्साह बघायला मिळणार आहे. खूप वेगवेगळ्या अटकी विटकीच करणार आहोत आम्ही सेटवरती. तर आजपासून त्या सोहळ्याला सुरुवात होत आहे. मग म्हटलं जरा आमच्या गमती जमती तुम्हाला सुद्धा दाखवाव्यात. त्यामुळे आजपासून सुरू होणाऱ्या या धमाल सोहळ्याबद्दलच्या छोट्या मोठ्या गमती जमती तुम्हाला आपल्या या चॅनलवरती बघायला मिळणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आतापर्यंतची माहिती अशी आहे की पुन्हा एकदा त्या चौघांचं लग्न होतंय आणि आजपासून त्या सगळ्या सोहळ्याची सुरुवात होतीये. आता इथून गेल्यावरती मी छान मेहंदीसाठी तयार होणार आहे. मग हे सगळे मी तुम्हाला दाखवणार आहे की काय लुक केलाय आम्ही, आमच्या इथे सेटवरती सजावट कशा पद्धतीने केली आहे. म्हणजे तुमच्या घरी जर सोहळा असेल तर तुम्ही अशी छान सजावट करू शकता की आमच्या इथले टेक्निकल आर्ट डिरेक्टर सगळ्यांची अशी काय म्हणायचं त्याला खूप चॉईस आणि कमाल धमाल मजाच असते ती. तर त्या छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे. तर ही मी अशी आहे आणि आज मेहंदीसाठी आपण जाणार आहोत. स्टे ट्यून. तुम्हाला पटेल असं तुमच्या मनातलं दुःख सांगू का? भले आज छान छान नटायचं आणि सगळं करायचंय, घरची भांडी आपल्यालाच घासावी लागतात. पर्याय नाही. घरची सगळी कामं करून मग जायचं आपल्याला. तुम्ही थांबा बरं का, काही फार वेगळं आयुष्य नाही आपलं. पटपट भांडी घासते आणि मग लगेच आपण दिसतो. आता प्रामाणिकपणे खरं खरं सांगा, कुणाकुणाला असं वाटलं होतं का की मॅचिंग आहे म्हणून टॉवेल तसाच लावून मी जाणार आहे? वाटलं असेल तर मी जवळपास दरवाजाच्या बाहेर पर्यंत तशी चालवते. त्यामुळे तुम्ही चुकीचे नाही आहात. होतं असं कधी घाई गडबडीत. तर घाई घाईमध्ये तुमच्या बाबतीत असं काय काय घडलेलं आहे ते तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. तोपर्यंत आपण सेटवरती पोहोचू. आज आमच्याकडे बस्ता सुरू आहे. तर तुम्ही बघत असाल तर जसजसे कार्यक्रम आहेत म्हणजे हळद, मेहंदी, आणखीन संगीत, लग्न, या सगळ्या सिक्वेन्स प्रमाणे प्रत्येकजण साड्या निवडते अशी ऍक्टिंग करता करता आम्ही खरंच दमलेलो आहोत. आणि उगाच आम्ही सीनच्या मध्ये काय करायचं तर सगळे कंटाळेत आणि दादा येऊन मध्ये मध्ये उगाच आम्हाला साडी दाखवत मध्ये टाकायचा प्रयत्न करतायत. आणि मी सगळे म्हणते की आता बघा मी बघा कशी कंटाळून बसलीये. खरं तर खूप तास आम्ही शूट करतोय आणि हे करत असताना हे उगाचच बरं का, ही उगाचच माझी ऍक्टिंग की मी किती बापरे साड्या बघते, आजूबाजूला इतका गोंगाट आवाज आहे तरी पण ही जी जांभळी साडी आहे ना ही मला फारच आवडली बरं का. म्हणजे हा रंग मला खूपच आवडलाय. तर ती सगळी साडी आणि रंगसंगती बघण्याची ऍक्टिंग करत होते आणि कुठल्या कुठल्या कार्यक्रमासाठी कुठला कुठला रंग. ऍक्टिंग यासाठी म्हणते की माझे वेगळेच सगळे ड्रेस आहेत ऍक्च्युअल कार्यक्रमामध्ये. इथे आपलं बसत्यासाठी आम्ही ऍक्टिंग करतोय आणि मजा मजा करतोय. आणि हे सगळं करून झाल्यावरती सगळ्या साड्यांचा ढीग लागलेला होता आणि ह्या सगळ्या साड्यांसाठी खरं तर बिचाऱ्या आमच्या अर्जुनलाच सगळ्यांच्या घड्या घालत बसावं लागलं शेवटी. त्यामुळं तो अजून वेगळा कंटाळला होता. तरी मला चिडवण्यासाठी मुद्दाम बरं का, ही तुमची आवडती साडी होती ना जांभळी, ही छान दिसेल असं म्हणतोय. आम्ही आता मी आणि आमची नंदू म्हणजे मृणाल खूप बस्त्याचं काम केलंय, खूप शॉपिंग झाली आमची आणि आता आम्ही जरा आम्ही छान कॉफी प्यायला चाललोय. आमच्या बस्त्याची अटकी बिटकी झाली. हो, आमच्या बस्त्याची अटकी विटकी झाली आणि आम्ही आता आमच्या सेटवरून थोडीशी इचगीट घेतली आणि मस्त आम्ही कॉफी पिणार आहोत. या कॉफीला या. आणि कधी नव्हे ते कॉफी प्यायचं ठरवल्यामुळे मी तिथे बघत होते नेमकी काय करते ताई, कॉफी कशी बनवते
आणि मी साखर सोडल्यामुळे साखर नाही आणि दूध मी पित नाही, त्यामुळे माझ्यासाठी ती ब्लॅक कॉफी दिलेली आहे, जी अशी काळी काळीच दिसते मला खरं तर, जी पिण्याचं धाडस होत नाही, तरी पण मी आपलं म्हटलं प्यावी. म्हणजे साखर नाही, दूध नाही म्हटलं, ब्लॅक कॉफी ट्राय करावी. आणि बस त्यानंतर अशा गरमागरम थोड्याशा कडूच मला न आवडलेल्या पहिल्यांदा प्यायल्यामुळे अशा कॉफी डेटवर आम्ही आमचा दिवस संपवला. बाय. भेटू लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. आम्ही मेहंदी, हळद या सगळ्या गोष्टींसाठी काय काय करतोय ते स्टे ट्यून.